किंवा या 2 वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यांवर उदरनिर्वाह करावा. ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंद स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. जो ब्राह्मण आपल्या महान धर्मांचे निष्काम भावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेले सांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यांवर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेतो. संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात त्यांची मी ताबडतोब समुद्रात बुडणाऱ्यांची नाव जशी सुटका करते तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो. जसा एक गजराज दुसऱ्या हत्तींचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्धार करावा आणि धीर गंभीर राहून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो. एखादा ब्राह्मण दारिद्र्याने गांजला असेल तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीनेही आपला उदरनिर्वाह चालवावा, परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा. अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्याने शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून निर्वाह करावा, परंतु नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्ती सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्राने सुद्धा चटया विणणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावे, परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ धरू नये. गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबळी, भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथीयज्ञ इत्यादींच्या द्वारे माझे स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे. गृहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळविलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रयाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे. गृहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये. स्वधर्माचरण व भगवत भजन करण्याची टाळाटाळ करू नये. बुद्धिमान पुरुषाने या जगातील वस्तूंप्रमाणेच परलोकातील भोगसुद्धा नाशवानच आहेत असे समजावे. स्त्रीपुत्र, आप्तेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा. प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो. जसे झोप असेपर्यंत स्वप्न असते तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात. असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये. एखादा पाहुणा तात्पुरता राहतो त्याप्रमाणे राहावे. जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादींमध्ये ममता ठेवीत नाही त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. भक्ताने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात जावे किंवा संन्यास स्वीकारावा. जे लोक गृहस्थाश्रमात आसक्त असतात पुत्र, धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकुळ होतात, तसेच मूर्खपणाने स्त्री लंपट आणि कंजूष बनून मी माझे या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात. ते असा विचार करतात, अरे रे, माझे आई वडील वृद्ध झाले आहेत, माझ्या पत्नीची मुले अजून लहान आहेत, माझ्याशिवाय अनाथ, दीन आणि दुःखी झालेले हे कसे जगतील बरे. अशा प्रकारे
घरदारासंबंधीच्या वासनांनी ज्याचे चित्त विचलित झालेले असते तो मूर्ख मनुष्य विषयभोग घेऊन कधी तृप्त होत नाही आणि त्यांचे स्मरणसमयी चिंतन करीत मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो. अध्याय 17 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायाम् एकादशस्कन्धे सप्तदशोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनः कायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. काषाय वस्त्रे जटाभारजोई पायी खडावा शुभ्रभस्मभाई शिरे तीन सहाहस्रशस्त्रधारी तुझवीण दत्ता मज कोणतारी. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.